देवाची पावले भाग 4. शब्दयज्ञातील समिधा. खूप खूप वर्ष झाली. विद्याद्रीच्या दक्षिणेकडे घनदाट अरण्य पसरलं होतं. दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या प्रांगांनी पश्चिम सागराचं पाणी थोपवलं होतं. या सह्यागिरीच्या शिखराशिखरावर आकाशालाही कळवटायला निघालेले महावृक्ष उभे होते. त्यांच्या सांदी सपाटीपासून सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणारे निर्झर नाले प्रतापरूप घेऊन खाली उतरत होते. एकमेकाशी हितगुज करीत होते, परस्परात एकरूप होत होते आणि नदी स्वरूप लिहून पूर्वाभिमुख होऊन पूर्व सागराला भेटण्यासाठी धरतीचा अंश कणाकणानं आपल्यात सामावून घेत अनादी कालापासून वाहत होते. त्यांच्या चैतन्य स्पर्शानं पठारं पुष्ट होत होती. अनेकविध वनस्पतींनी सारा परिसर विश्वकर्म्यानं रेखलेल्या हिरव्या गालीच्या प्रमाणे दर्शनीय झाला होता. पर्वतीय प्रदेशात हत्तींच्या शुंडाप्रमाणे पर्जन्य कोसळत होता आणि पठारी प्रदेशात नद्या सकस मातीचा थर पसरवत होत्या. हरिततृणांचा आस्वाद घेऊन हरिण, ससे, सांबर इत्यादी प्राणी पुष्ट होत होते आणि त्यांची मृगया करून सिंह, व्याघ्रादी हिंस श्वापदं आपली क्षुधा शांत करीत होती. वेलींनी वृक्षांना कवटाळलं होतं आणि त्यांना उराशी धरून अनंत प्रकारचे वृक्ष आकाशाकडे आपल्या सपर्ण शाखांकडे कोट्यावधी हात पसरून सूर्यकिरणांना परस्पर वच्यावर झेलीत होते. वाऱ्याने घुमणारा वेणुवनातला नाद, वणव्यानं होरपळून कोसळणाऱ्या वनस्पतींचा कडकड शब्द, पक्षीगणांचं कूजन, श्वापदांचे चित्कार या व्यतिरिक्त त्या परिसरात दुसरा कोणताही शब्द उमटत नव्हता. वाहत्या पाण्याच्या मंजूळ शब्दांचा घोष मात्र अविरत निनादत होता. त्याला एक ताल होता, एक लय होती. सृष्टीनिर्मातेच्या आधी ब्रह्मदेवाच्या मुखातून अंतरिक्षात प्रसारित झालेला ओंकार स्वर या साऱ्या परिसरात अहोरात्र कोंडून पुनःशः शंतागुळे उठला होता. शतकानुशतकं या ओंकार स्वराव्यतिरिक्त त्या परिसरानं दुसरं काहीच ऐकलं नव्हतं. आणि अचानक एका सुमंगल प्रभातसमयी गोदावरीच्या अरण्यमय तीरावर एक अलौकिक शब्दबंध घुमला. हे इंद्रादी देवांनो, तुमच्या कृपाप्रसादानं आम्ही वेदमंत्र ऐकू आणि त्यायोगे सर्वांनी केलेली कल्याणकारक कार्ये पाहू. धडधाकट आणि बलिष्ठ अवयवांनी युक्त असे आम्ही तुमचे स्तवन करू आणि परमेश्वरानं दिलेलं आयुष्य सुखमय व पवित्र यज्ञकर्मे करीत व्यतीत करू. विंध्य पर्वताचा दक्षिण उतार ओलांडून एक तपोवृद्ध मुनी दंडकारण्याच्या निबिड परिसरात शिरला. अजानुबाहू भव्य कपाळ, त्यावर भस्मार्चन केलेलं, मस्तकावरचे केस एकत्र बांधलेले, भविष्यकाळाचा वेध घेणारे भेदक डोळे, सरळ नासिका, पुष्टबाहू, बलदंड छाती, अरुंद पोट, सागवृक्षाप्रमाणे सरळ आणि कठीण मांड्या, पृथ्वी पादाक्रांत करायला निघालेली पसरट पावलं, असा एक महामानव नागर संस्कृतीच्या विकासाची स्वप्न पाहत दंडकारण्यात अवतरला. एका अनामिक नदीतटावर त्याने यज्ञकुंड उभारलं. त्या यज्ञकुंडात औदुंबर वृक्षाच्या समिधा त्यानं रचल्या. त्या समिधांवर अजाहुती दिली. रात्री सुटलेल्या भयंकर वादळामुळे अरण्यामध्ये दूरवर वणवा चेतला होता. त्यातील एक जळतं अग्निकाष्ठ त्यानं ओढून काढलं आणि त्याची यज्ञकुंडातील समिधांवर स्थापना केली. यज्ञकुंडामधून एक धूम्रवलय बाहेर पडलं आणि वृक्षांच्या घनदाट छायेतून आकाशात उंच गेलं. जणू ते 10 दिशांना सांगत होतं, आजवर या परिसरात तामसी वणव्यांची धूम्रवलय उमटत होती. आज मी विश्वशांतीच्या अग्निकुंडामधून साऱ्या जगाला सुखशांतीचा, सौख्यसमृद्धीचा संदेश द्यायला आलेलो आहे. यज्ञकुंडाशेजारी बसलेल्या ज्ञाता महामानवाच्या मुखातून अविरत वेदघोष उमलत होते. झाडाझाडावरील द्विजय या द्विजोत्तमाच्या मुखामधून बाहेर पडणाऱ्या वेदऋचांची संसा घेत होते. रानटी पशु कुतूहलानं या यज्ञकुंडाभोवती जमले होते. यज्ञीय अजाहुतीच्या पवित्र सुगंधानं त्यांना एका नवीन गंधाची ओळख करून दिली. महामानवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ऋचांनी त्यांची श्रवणेंद्रिय तृप्त होत होती. महामानव यज्ञकुंडात अविरत समिधा अर्पण करीत होता. मुखानं धीर गंभीरपणे म्हणत होता, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पुनः पूषा विश्ववेदा, स्वस्ति न स्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ज्ञानवृद्धांनी आणि तपोवृद्धांनी ज्यांचे पराक्रम ऐकले आहेत असा इंद्र आणि सर्वज्ञ पुषदेवता आम्हास कार्यक्षम करो. सर्पादिकापासून होणाऱ्या हिंसेचे निवारण करणारे गरुडदेव आमचे कल्याण करोत. बृहस्पती देवता आमच्या ब्रह्मवर्चस्वाचे पालन करून आमचे कल्याण करो. या इंद्रादी देवतांच्या कृपाप्रसादानं आम्हाला सुखशांती प्राप्त हो. नदीकाठावरील वनस्पती त्या महामानवानं आपल्या परशूनं तोडली.
लाकडाचा हल तयार करून त्यानं भूमिमातेला वंदन करून ती समृद्ध भूमी नांगरून काढली. तिच्यामध्ये सतेज बीज पेरलं. पर्जन्य काळाला भूमी भिजवून गेल्या. भूमातेच्या अंगावर नवे अंकुर उमलले. रानगाई हंबरू लागल्या. ससे गवे त्या अंकुरामधून धावू लागले. हळूहळू अंकुर वर आले. त्यांचं एक रोप तयार झालं. हिरवं रोप पिवळेपणाकडे झुकत असताना त्याला एक कणीस आलं. कणसावर धान्याची सरळ रेषा रेखली गेली. कणीस अधिकाधिक पुष्ट झालं. पृथ्वीमधलं सारं गर्भरूप सारं त्या कणसात नांदू लागलं. तो अन्नमय प्राण ग्रहण करण्यासाठी थव्याथव्यांनी पक्षी त्या कणसाभोवती झेपावू लागले. चोचीत मावतील इतके दाणे वेचून तृप्त होऊन आपापल्या घरट्यात बसून द्विजोत्तमाच्या मुखातील वेदांची संथा घोकू लागले. सारं चराचर तृप्त झालं. पशुपक्ष्यांनी भक्षण करून उरलेलं धान्य त्या द्विजोत्तमानं आपल्या घरात साठवलं. त्याच्या मनात आलं, मी मुठभर पेरलं होतं. माझ्या कवेतही मावणार नाही एवढं अन्न या सफल भूमीनं माझ्या पदरात घातलं. पशुपक्षी आपला वसा घेऊन गेले. तृप्त झाले. माझी क्षुधा दीड भीतीची. ही तृप्त झाली की हे उरलेले धान्य घटात साठवून ठेवून करू काय? पर्जन्यकाळी सृष्टीच्या उदरी स्थापावयाचे धान्यघट आधीच वेगळे काढून ठेवले आहेत. आता या इतर गटांचं करू काय? रात्रभर त्याच्या मनात हा प्रश्न सुतार पक्षाने वृक्षावर टोची माराव्यात त्याप्रमाणे आघात करीत होता. पहाट झाली. कुटीचं कवाड उघडून मंत्रद्रष्टा द्विजोत्तम बाहेर आला. वेलींनी छाया केलेल्या अंगणातील मांडवात काल रात्री अजाहुतीन घातलेले यज्ञकुंड अजूनही दुमसत होतं. एक वल्कल ल्यालेला वनवासी माणूस या यज्ञकुंडाशेजारी थंडीनं गारठलेलं आपलं अंग शेकत पडला होता. तीव्र क्षुधेनं त्याला अर्धवट ग्लानी आली होती. मस्तकावरचे केस विस्कटलेले होते. काटेरी वेलींनी सारं अंग ओरबाडून निघालं होतं. महामानवाला त्याची करुणा आली. त्यानं त्याचं मस्तक उचलून आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या मुखात कमंडलूमधलं पाणी घातलं. वनवासी सावध झाला. घाबरून दूर जाऊ लागला. त्याला हाताला धरून महामानवानं आपल्या जवळ बसवलं. एका तालपत्रावर त्यानं 2 गाळकर भाजून घेतले आणि खुनेनंच त्या वनवासी माणसाला तो प्रसाद भक्षण करण्याची विनंती केली. वनवासी तृप्त झाला. गटात साठवलेल्या धान्याचं काय करायचं हा प्रश्न आपोआप सुटला. स्नान करून आल्यावर अग्नीवरील रक्षा फुकून त्यानं अजाहुती घातली आणि मुक्तपणे अन्नमंत्र म्हणू लागला. ओम अन्नपतेर्नस्य नो देहमनिवस्य शुष्मिनः. हे भूमी माते, तुझ्यामधून निर्माण होणारा हा अन्नरूप गर्भधारण करून प्रत्येक देहधारी तृप्त हो. द्विपादाप्रमाणे चतुष्पादांचा आहे. या अन्नरूप गर्भाद्वारे विकास हो. वनवासी गहिवरला. त्या अन्नघटाचं आणि यज्ञभूमीचं संरक्षण करू लागला. हिंस्र शापदाना आणि राक्षस योनीला आपल्या दुर्गम भाषेत ओरडून हाकलून देऊ लागला. त्यामधून एक शब्दबंध निर्माण झाला आणि कदाचित देववाणीची लाडकी कन्या मराठी भाषा या शब्दबंधातून जन्माला आली असेल.